नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश आहे. विचार करा, आपणच केलेल्या कर्माची भीती असते, नाहीतर गंगेवर एवढी गर्दी का दिसते? आपण पाप तर विचारात असतं, शरीरात नाही, आणि गंगा तर शरीर धुते, आपले विचार नाही. कोणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा. खूप प्रगती होईल, कारण समाजात दुसऱ्याच्या घराला आग लावून स्वतःची वांगी भाजणाऱ्यांची संख्या जास्त वाढली आहे. अशा लोकांना ओळखा व 4 पावलं दूरच राहा. लक्षात ठेवा, कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ओळखायला शिका, कारण आपल्या काड्या करणारे आपलेच नालायक असतात. माऊली बोलतात, बुद्धी सगळ्यांकडे असते, पण तुम्ही चालाकी करता की इनामदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असते. चालाकी 4 दिवसातच चमकते आणि इनामदारी आयुष्यभर. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळतं. देवाने आपल्या शरीराची रचनाच अशी केली आहे की आपण स्वतःची पाठी थोपटू शकत नाही आणि स्वतःला लाथी मारू शकत नाही. म्हणूनच तर माणसाला हितचिंतकांची आणि निंदकांची नेहमीच आवश्यकता असते. प्रत्येक वेळी माऊली बोलतात, एखादी अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून दुःखी राहून मनाला दुःखी करू नये. आपलीच अपेक्षा चुकीची होती असं समजून अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करणेच योग्य असतं. मनासारखे दिवस येत नसतात, तर प्रयत्नाने मनासारखे दिवस आणावे लागत असतात. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनला सांगितली, कारण जसा सांगणारा असावा लागतो ना, तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो. खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं, असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते, कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशनपेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन जात असते. आयुष्यात थोडंसं असावं, पण आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं. आयुष्य थोडंसं जगावं, पण जन्मोजन्मीचं प्रेम मिळावं. प्रेम असं द्यावं की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी. मैत्री अशी असावी की स्वार्थाचंही भान नसावं. आयुष्य असं जगावं की मृत्यूनेही म्हणावं, जग अजून, मी येईन नंतर. चिंता कराल तर भटकाल, चिंतन कराल तर भटकलेल्याला मार्ग दाखवाल. आयुष्य एका कादंबरीसारखे असते. रहस्याने भरलेले पुढे काय लिहिले आहे ते पान उलगडणेपर्यंत कोणालाच कळत नाही. स्वामी भक्तांनो, खूप कमी लोक आपल्याला आयुष्यात खूप सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात. खूप जास्त लोक आपल्याला कडू अनुभव आणि शिकवण देण्यासाठीच येत असतात. मंदिरावरील कळस कधीच गर्व करीत नाही की मी एवढ्या उंचावर आहे. त्याला माहिती असतं त्याचं अस्तित्व मंदिराच्या पायऱ्यावर आहे. भक्ताच्या येण्या जाण्याने पायऱ्या झिजलेल्या असतात. भक्त पायऱ्यांना हात लावून नमस्कार करतात आणि कळसाला लांबूनच नमस्कार करून जात असतात. स्वतःला काय हवे हे स्वतःला जेव्हा कळत नसतं, तीच परिस्थिती असते खऱ्या परीक्षेची असते. परीक्षा स्वतःच्या स्वभावाची, परीक्षा स्वभावातल्या धीराची आणि खऱ्या नात्यांची. चंचलता म्हणजे एक धुरकट दुःख. जे हवे ते नाही मिळाले की दुःख तर होतंच, पण नक्की काय नाही मिळालं म्हणून दुःख होते हे माहिती असेल तर त्याहूनही जास्त दुःख होतं. कारण दुःख न माहिती असेल तर औषध शोधता येतं. जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्या पायाला तळ लागत नाहीये ही त्याची खंत असते, आणि पायाला तळ लागला तर श्वास घेता येणार नाही ही त्याची व्यथा असते. दोन्हीकडे पण कोंडीच. खरं तर माणूस दुःखालाही सामोरे जायला तयार होतो, पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हे माहिती नसणे हे दुःखाहून मोठं दुखणं. दुःखालाही माणसाला थेर हे लागतच असतं. एक कडू सत्य ऐका, लोक पैसा, संपत्ती मिळवतात, पण हे सर्व कशासाठी व कोणासाठी हेच विसरतात. ज्यांच्यासाठी मिळवायचे त्यांचंच जर तुम्ही आनंदी समाधानी ठेवू शकत नसाल, तर तुमच्या पैशाची आणि संपत्तीची किंमत शून्यच आहे. कोणीतरी मला विचारलं, सुख म्हणजे काय? मी म्हणाले, कुडकुडत्या थंडीत गारठलेल्या पायांना फाटक्या गोधडीत आत ओढल्यानंतर मिळालेली ऊब म्हणजे सुख. सोसाट्याच्या पाऊस वाऱ्यात माळावरच्या पडलेल्या आलेल्या झोपडीनं दिलेला आधार म्हणजेच सुख. सपाटून लागलेली भुकेवेळी अनपेक्षितपणे हातावरच मिळालेली कोरभरच चटणी भाकर म्हणजे सुख. तहानेनं कसावीस जीवाला बाटलीच्या तळाशी गेलेलं एक घोट म्हणजेच सुख. स्वामी भक्तांनो, माणसाने विश्वास प्रत्येकावर करावा, परंतु अतिविश्वास विचार करूनच करावा. कारण दात आपलेच असतात तरीही ते एखाद्या वेळेला आपल्या जिभेचा चावा घेतात. तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता ना, तीच तुमच्यातील सर्वात मोठी अडचण आहे.
कारण वेळ कधीच कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही. त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या. प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस चुकीचा असतोच असे नाही. तो माघार घेतो कारण त्याला स्वतःच्या इगोपेक्षा रिलेशन्स महत्त्वाचे असतात. रांगोळी ही पुसली जाणार आहे हे माहिती असून देखील आपण ती अतिशय सुबक आणि रेखीव व सुंदर काढण्याचा प्रयत्न करतो. तसेच आपलं आयुष्यही कधीतरी संपणार आहे ते अधिक सुंदर आणि सुबक जगण्याचा प्रयत्न करा. तर स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका. माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं असं आपण नेहमी म्हणतो ना, परंतु सोन्याचा तसा उपयोग काय? तिजोरीपुरतं, शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागवणं, बस एवढंच ना? परंतु मला वाटतं माणसानं आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीस व्हावं, जिथं जावं त्याचं सोनं करूनच यावं. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची आपल्याला किंमत कळत नाही. रानावनात माऊली बोलतात, सुख खूप स्वप्न तुटतात, जे व्हायचं ते होत नसतं. साऱ्या अपेक्षा इच्छा मातीमोल होतात, जे ठरवलं होतं ते काहीच होत नाही. साऱ्या गोष्टी मनाविरुद्ध घडायला लागतात आणि आवड निवड हा पर्यायच उरत नाही. अशा परिस्थितीत बहुतांश लोक डिप्रेस्ड होतात, नकारात्मक विचाराच्या विळख्यात सापडतात. मात्र काही लोक असतात जे नेहमी होप ठेवतात. त्यांना नेहमी वाटत असतं की नक्की पुढे तरी काहीतरी चांगलं होईल. वाईट वेळ देखील निघून जाईल, सर्व स्वप्न इच्छा अपेक्षा पूर्ण होतील आणि असं घडतं देखील. वाईट वेळ निघून जाते आणि थोडी वाट पाहिली की सर्व सुख झोळीत येऊन पडतात. अपेक्षापेक्षा जास्त भेटतं. निराश न होता थोडे प्रयत्न करत राहिलं की साऱ्या गोष्टी व्यवस्थित होतात. काही मनाविरुद्ध दिवस सोसले की मनासारखे दिवस आपोआप येत असतात. जेव्हा माणूस आतून तुटतो तेव्हा तो खूप शांत झालेला असतो आणि अशी माणसं लहान लहान प्रसंगांचे लगेच दुखावली जातात. कारण त्या आतून तुटण्यामध्ये त्या माणसांनी सगळं काही गमावलेलं असतं. अशा लोकांना आधार देणं फारच अवघड. त्यांना ना कशाची चिंता उरलेली असते, ना प्रेम, ना भीती, ना कुठली अपेक्षा उरलेली असते. उरलेलं असतं ते फक्त आणि फक्त दुःख. असं दुःख की जे कधी शब्दातून व्यक्त होणार नाही. लक्षात असू द्या, माऊली बोलतात, आज जिथे आणि तिथे मागे फिरता येत नाही. माझ्याशिवाय कोणाचाही याचा दोष देता येत नाही. घडले जे जे, राहिले जे जे, जबाबदारी माझ्यावर. कालच्या चांदण्याची किरण फक्त माझ्याच हातावर. आपण आपली द्यावी साथ आणि झुकून घ्यावे कान, इतके सोपे कळत नाही त्याचा ठरलेला अपमान. उगाच स्वतःचं गांभीरपणे आपण घेत असतो. जाता जाता अर्थ कळेल इतके सारे सोपे असते. प्रारंभाच्या आधीपासूनच दूर अंत बघत असतो, म्हणून कोणी मरण्याआधीच थोडे रडून घेत असतो. वाऱ्यावरून गंधासारखा भिंगत भिंगत मोह येतो. नको नको म्हटलं तरी ओंजळीत उचलून येतो. पायच होतात वाऱ्यांची आणि हळूच जमीन सुटलेली. आयुष्यातून उठवलेली ओली चिन्हे उठलेली. चालण्यासाठी पाण्यापेक्षा अधिक डोळे वापरायचे. देव जाणे असले आम्हा कुठल्या जन्मी समजायचे. कळून सावरून पुन्हा पुन्हा असे सारे घडायचे. आपण फक्त शीळ घालत टोपीत पीस खोचायचे. झाले गेले असे आता, वाद सारे शून्याकर. आकाश चौकट नसलेले आणि ढगास ना नक्की आकार. सगळे म्हणतात आयुष्य एकदाच मिळतं, ते भरभरून जगायचं असतं. पण सुखात कधी करायची याचंच उत्तर आपल्याला सापडत नसतं. बालपणात अक्कल नसते, तरुणपणात जाणीव नसते, मात्र आयुष्याच्या अर्ध्यावरती आयुष्याची आपल्याला किंमत कळते. म्हटलं चला सुखात करू स्वतःसाठी, जरा जगून बघू. पण कर्तव्याच्या लोंढ्यापुढे नंदीबैल हा लागता झुलू. आता संपेल, मग संपेल, जबाबदारीचं ओझं हटेल. उडण्यासाठी माझा आभाळ मी स्वतःच तयार करीन. दिवस असेच सरत राहतात, वृद्ध तत्वाकडे झुकत राहतात. बकेट लिस्ट वाढत्या पाहिल्या, इच्छा घुसूर होतात. डोळ्यासमोर निख्ख आकाश, हृदयामध्ये सागर. कल्लोष चिंतेवरती पोहडल्यावर आयुष्याचा संपतो हिशोब घेऊन काही चालू नव्हतो आणि मागे काहीच उरलं नाही. इथलं संचित तिथेच संपलं आणि शून्यमधून शून्यच गेलं. लक्षात असू द्या, काय वय असतं एवढं आपलं. लहानच मोठं केलेला क्षणात सोडून जातो. दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. एकटं प्रत्येकाला वाटतं. अडचणींना सर्वांना येतात. गोंधळात सारेच पडतात. स्वतःला एकटेही सारे समजतात. दुःखात एका सोबतीची गरज सर्वांना असते. प्रत्येकाला त्याला समजून घेणारी, साथ देणारी व्यक्ती हवीच असते. आणि माहिती आहे, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती नक्की येते, जी पूर्ण जगाच्या वेगळी असते. ती व्यक्ती तुमची मित्र, सखा, जोडीदार, मार्गदर्शक, कुटुंब, शिक्षक, सार ह्यापैकी कोणीही असू शकतं.
भलेच बऱ्याच वेळा तात्पुरती लोक येतात आयुष्यात आणि जे आपल्या चांगुलपणावरचा विश्वास कमी करतात. मात्र आयुष्याच्या एका वळणावर आपली ही जिवलग व्यक्ती आपल्याला नक्कीच भेटते, जी आपल्या विश्वासावर विश्वास ठेवायला शिकवत असते. जो ज्ञानी असतो त्याला समजवता येतं, जो अल्पज्ञानी असतो त्यालाही समजवता येतं, जो अज्ञानी असतो एक वेळीस त्यालाही समजावता येतो. पण जे हेकेखोर, गर्विष्ठ आणि माझाच शब्द खरा असं मानणारा असतो त्याला काहीच समजावून सांगता येत नाही. फक्त त्याला येणारी वेळच समजावू शकते. नक्कीच नातं कुठलंही असो त्यासाठी आपण घेतलेले एफर्ट्स, भावनांची केलेली गुंतवणूक महत्त्वाचीच असते आणि आपल्या व्यक्तीच्या चुका स्वीकारून घेणं हे आपलं काम असतं. पण जिथे तुमची किंमत नसेल किंवा समोरची व्यक्ती तुमचा फक्त आणि फक्त स्वार्थासाठी उपयोग करत असेल तर फरक नाही पडत ती व्यक्ती किती महत्त्वाची आहे. तिथून हसत हसत दूर होऊन जावं. कारण नातं कुठलंही असो, जी व्यक्ती तुमचा आदर करू शकत नाही, तुमचा स्वाभिमान जपू शकत नाही, ती तुमच्या सुखदुःखात तुमची साथ तरी काय देईल. म्हणून स्वाभिमान जपा. गर्व बाळगणारे अनेक येतील आणि अनेक जातील. हृदयाचा दरवाजा एका चित्रकाराला हृदयाचा दरवाजा काढण्यास सांगितले. त्याने खूप सुंदर हृदय बनवून त्याला एक छोटासा दरवाजा बनवला. पण त्याला हँडल बनवले नाही. कोणीतरी विचारले, याला हँडल का बनवले नाही? तेव्हा त्या चित्रकाराने मनाला स्पर्श करणारे उत्तर दिले, हृदयाचे दरवाजे आतून उघडतात, बाहेरून नाही. आता कमीपणा घेण्यातच सुख वाटतं. माझं चुकलं बोलून शांतपणे हसत माघारी फिरण्यातच आनंद वाटतो. कोणाशी वाद घालत बसण्यात मजाच उरली नाही. पहिल्यासारखं भले हरले तरी चालेल, पण एकाच विषयावर तोंडाला फेस येईपर्यंत तासनतास चर्चा आता करूच वाटत नाही. आपण म्हणणं समोरच्याला पटकन देण्यापेक्षा 2 पावलं मागे येण्यात शहाणपणा वाटतो. लोक आपल्याला चुकीचं समजतील यातच काहीच वाटत नाही. चूक बरोबर याच्या पलीकडे पण एक जग असतं, तिथं फक्त शांतता असते. सगळेच म्हणतात की अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे, परंतु अपेक्षा न करता कोणी नातं जपतं का? अपेक्षा कराव्यात, परंतु अपेक्षाभंग सोसण्याची ताकद आपल्यामध्ये असायला हवी. अपेक्षांनाही काही मर्यादा असाव्या लागतात. नात्यांपेक्षा जास्त अपेक्षांचंच महत्त्व देत बसलो, ते हाती केवळ पश्चातापच येईल. अश्रू कधीच उधारीवर मिळत नाहीत. कोणाच्या सहानुभूतीने सारी दुःखे कधीच कमी होत नाहीत. शब्दांनी झालेल्या जखमा उसने देणे शब्दांची कधीच बऱ्या होत नाहीत. मनाला खोलवर जखम झाल्याशिवाय अश्रूंचे बांध कधीच फुटत नाहीत. कितीही कमीपणा घेऊन जगायचे म्हटले तर यातनं कधीच कमी होत नाही. आपले कर्म आणि सोसलेले क्षण विसरायचे म्हटले तरी कधीच विसरता येत नाही. नको वाटते ही जीवन म्हटले तरी मरणाचे दार कधीच उघडता येत नाही. नाती 3 प्रकारची असतात. एक रक्ताची, दुसरी मानलेली आणि तिसरी नात्यापलीकडची. संकट प्रसंगी जिथं काही रक्ताची नाती कामी येत नाहीत, तिथं मानलेली नाती संकट निवारण्यास मदत करतात. आणि जिथं रक्ताची आणि मानलेली नाती नेमकी जवळ नसतात, तिथं नात्यापलीकडचे सगेसोयरी मदत करतात. ज्यांच्याशी तोंड ओळखीशिवाय पुरती ओळखही नसते. म्हणून माणसानं आयुष्यात रक्ताची व मानलेल्या नात्यासोबतच नात्यापलीकडचे सगेसोयरीही जमवले पाहिजेत. याचा चांगला अनुभव आयुष्यात एकदा तरी येईलच. तर स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मनाला फार मोकळे सोडायचे नाही आणि फार अकडून देखील ठेवायचे नाही. कारण मन फार मोकळे सोडले तर लोक गैरफायदा घेतात आणि अकडून ठेवले तर घमंडी आहे म्हणतात. म्हणून माणसे बघून वेळ पाहून मनाचा उपयोग करायचा, म्हणजे आपल्याला त्रास किंवा पश्चाताप करण्याची पाळी येणार नाही. आयुष्य सुसंगतीत अगरबत्तीसारखं असावं, पण सुसंगतीत अगरबत्ती सिद्ध होण्यासाठी तिची स्वतः जळण्याची तयारी सुद्धा असायला हवी. तेव्हाच पेटून सुगंध पसरू शकते. आता फक्त मंद निखार असतो, जे स्वतः जळत असते आणि आजूबाजूला असलेल्या अनेकांना आपल्या कर्तृत्वाची दखल घ्यावी लागते. आपसूक त्या लोकांच्या तोंडून शब्द बाहेर पडावेत. वाह क्या बात है. डोळे तर सगळ्यांना सारखे असतात, परंतु दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच दृष्टिकोन माणसाला माणसापासून वेगळं करतो. या छोट्याशा आयुष्यातून एक गोष्ट नक्की शिका, स्वप्नात असा अथवा सत्यात डोळे लवकर उघडले कधीही चांगलेच असते. हिमालयाचं दुःख समजून घ्यायला हिमालय एवढं काळीजही लागतं. त्याला बोलता येत नाही म्हणून त्याचे श्रेष्ठत्व कधी कमी होत नाही. तुम्ही कौतुक केलं तर तो तसाच दिसतो आणि तुम्ही नाव ठेवलं तरीही तो तसाच. तो कोणाशी भांडत नाही, कोणाला दुसऱ्याविषयी तिसरं सांगत नाही. त्याला त्याची उंची माहिती आहे. तो कर्तव्याशी एकनिष्ठ आहे. तो एकमेव आहे म्हणून तो मत्ताही नाही. आजही कष्ट घेऊन त्यावर झेंडा गाडणाऱ्या लोकांची तो परीक्षा घेतो. त्याच्यावर पोहोचण्यासाठी त्याच्याची आत बाहेर सलगी करावी लागते. हिमालय होण्यासाठी हिमालय एवढंही आपल्याला व्हावंच लागत असतं. स्वभावाला औषध असतं, पण ते रोज घ्यायचं असतं. अधीरातला सोडून थोडं धीराने घ्यायचं असतं. संतापातला ताप सोडून मनातला संत करायचं असतं.
मनातला हट्ट सोडून नातं घट्ट करायचं असतं. माझ्यातला मी सोडून तिच्यातल्या तिला जपायचं असतं. आपलं बोलणं सोडून कधी समोरच्याचंही ऐकायचं असतं. एकाच दिवशी नाही तर हळूहळू बदलायचं असतं. थोडं का होईना रोज काहीतरी नवीन शिकायचंच असतं. एकाचा राग दुसऱ्यावर न काढता समोरच्याला समजून घ्यायचंच असतं. स्वभावाला औषध असतं, फक्त ते रोज घ्यायचं असतं. लोक म्हणतात एक गेल्याने काय होते, दुसरं भेटेल कोणीतरी. पण माऊली बोलतात, लक्षात असू द्या, आयुष्य जगण्यासाठी माणसं लागतात. आजच्या परिस्थितीला धरून म्हणलं तरी चालेल, पण आयुष्य जगण्यासाठी माणसं लागतातच. जवळच असलं तरी हक्काचं कोणीतरी पाहिजेच असतं. नुसती मैत्री असली तरी बरं वाटतं. भूतकाळातील आठवणींना नवीन उजाळा, तेवढाच काय तो मनाला विरंगुळा. मोजून मापून घेतलं दुःख मांडायला कोणीतरी हवंच असतं. जेवताना एका ताटापेक्षा 2 ताट असली की जरा हायच वाटतं. तक्रार करणारं, सतत बोलणारं कोणी असलं तरी संवादाला कुठेतरी निमित्त सापडतं, बरं वाटतं. आयुष्य कसं असावं? आयुष्य थोडंसं असावं, पण आपल्या माणसाला जीव किंवा ओढ लावणारं असावं. थोडंच जगावं, पण जन्मोजन्मीचं प्रेम मिळावं. प्रेम असं द्यावं की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी. मैत्री अशी असावी, स्वार्थाचं भान नसावं. आयुष्य असं जगावं की मृत्यूनेही म्हणावं, जगून घे अजून, मी येईन नंतर. बस इतकंच असावं. स्वतःसाठी वेळ द्या, मनसोक्त जगा. मित्रांसोबत, कुटुंबासोबत संवाद साधा. सतत कामात अडकून कधी कधी आपण स्वतःसाठी वेळ बाजूला काढायला विसरून जातो. स्वतःसाठी वेळ बाजूला काढायला विसरून जातो आपण. कोणतंही वय जास्त किंवा कमी नाही. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आयुष्याचा आनंद घेता येतो. हातून गेलेलं सगळं पुन्हा मिळू शकतं, पण गेलेला वेळ पुन्हा मिळत नाही. प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या. आयुष्य कधीच सोपं नसतं. आपण चांगलं आपल्या माणसाला काय परक्यांना सुद्धा बघवत नसतं. खूप लोक मिळतात पाय खेचणारी, खूप लोक मिळतील त्रास देणारी, पण आपण मात्र सोबत साथ देणाऱ्याच्या पाहून पुढे चालायचं असतं. खूप चांगले वागलो म्हणून समोरचाही चांगलाच असेल, आपल्यासोबत असं नसतं. काहीतरी स्वार्थासाठी लोकांचं जवळ येणं असतं. ज्याला जायचं तो जातो, ज्याला थांबायचं तो सोपं नसतं. संकटाला पाहून रडायचं नसतं, परिस्थितीतून शिकून स्वतःला आपण सावरायचंच असतं. लक्षात असू द्या, माऊली बोलतात, लक्षात असू द्या, मोबाईलवर बोलताना अचानक कॉल ड्रॉप होतो आणि चांगला सुरू असलेला संवादच तुटतो. प्रत्यक्ष आयुष्यात देखील असंच होतं. भांडण नाही, तंटा नाही, पण अगदी जवळच्या माणसांशी संवाद थांबून जातो. अशा वेळी मोबाईलवर जसं कोणीतरी पुन्हा फोन करायला पुढाकार घेणं गरजेचं असतं, तसं तिथेही कोणीतरी संवाद सुरू करण्यास पुढे येणं आवश्यक असतं. कॉल ड्रॉप होणंच तसं विशेष नुकसान नाही, पण आयुष्यातून माणसं ड्रॉप होणं चांगलंच असतं. नातं साथ देणारं असावं, स्वार्थ पाहणारं नसावं. नातं सुकवणारं असावं, मन दुखवणारं नसावं. नातं बदल घडवणारं असावं, बदला घेणारं नसावं. नातं समज घेणारं असावं, गैरसमज वाढवणारं नसावं. नातं कौतुकास्पद असावं, संशयास्पद नसावं. तात्विक भांडण सर्वांशी होते, पण शत्रुत्व कोणाशीच ठेवू नये. खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम भेद ठेवू नये. एखाद्याशी वाद घालावा, पण वादावाद न करता क्षणातच सुसंवाद देखील साधावा. अहंकार हाच या सर्वांचं मूळ आहे, तो विनाकारण बाळगून जगू नये. शेवटी मृत्यू हे सुंदर शाश्वत वास्तव्य आहे. त्याचे स्मरण असावे, भय नसावे. आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेल्या दिवसांचा आनंद उपभोग घेण्यासाठी याचे स्मरण ठेवावे. लक्षात असू द्या, माऊली बोलतात, जिथे जन्माला कोणत्या घरात यावं आणि जगाचा निरोप केव्हा घ्यावा हे सुद्धा आपल्या हातात नाही. आयुष्यात माणसं अशी भेटतील, मार्ग दाखवणारी की मार्ग अडवणारी हे सुद्धा आपल्या हातात नाही. ज्या पैशाच्या जोरावर आपण अहंकार करतो ना, तो पैसा कायमच असेल असे नाही. ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवतो, कालांतराने त्याला सुद्धा सुरक्त्या पडतात. ज्या शरीरावर आपण गर्व करतो, त्याला सुद्धा वयाच्या मर्यादा आहेत. ज्या मुलांचा आपल्याला अभिमान असतो, ते सुद्धा उतारवयात आपली काळजी करतीलच असे नाही. ज्यांना आपण आयुष्यभर आपले समजतो, ते सुद्धा पडत्या काळात सोबत नसतात. जेव्हा वेळ चांगली असते तेव्हा मातू नका, आणि वेळ खराब असली तेव्हा रडू नका. आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात, तरी सुद्धा आपण ॲटिट्यूड दाखवितो. चांगले कर्म एवढे आपल्या हातात आहेत, आणि चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते, हे अंतिम सत्य आहे. परिस्थितीची कल्पना असूनही काहीच न करता येणं जास्त त्रासदायक असतं. डोक्यात खूप सारे विचार चालू असतात, पण समोर कुठलाच मार्ग दिसत नसतो. एरवी सहज वाटणारे पॉझिटिव्ह थॉट्स पण समजायला अवघड होऊन जातात. माहिती असतं ही वेळ पण निघून जाईल, पण त्यावेळी होणारा त्रास, होणारी घुसमट नाही थांबवता येत. आणि कधी कधी सगळं नाही वेळेच्या हवाली करता येत. आपल्यासमोर आपलं कोण पाण्यात गंटाळा खात असताना
काठावर उभं राहून त्याकडे फक्त बघत राहणं असं कोणाला शक्य आहे? कळत असतं की इथं कुठलंच दुःख परमनंट नाहीये, पण त्या मनाची होणारी घालमेल शब्दात नाही सांगता येत. एक क्षण असा येतो की डोळ्यातल्या अश्रूंनाही आपली दया यावी, त्यांनाही थांबवण्यासाठी विनवणी करावी असं वाटतं, पण सगळं काही व्यर्थ ठरतं. जेव्हा जाणीव होते की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. हे इतरांना समजावून सांगणं सोपं असतं, स्वतःवर वेळ आल्यावर ते आपल्याला कधीच पटत नाही. ही हातलब्ध फार वाईट असते. जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना आधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका. या जगात सर्वात दुःखी कोण आहे? ही भावना जर तुमच्या येत असेल तर बागेत फिरण्याऐवजी फक्त एकदा उघड्या डोळ्याने रात्री फुटपाथ व बस स्टँडवर फेरफटका मारून या. तुमचा गैरसमज कधीच दूर होऊन जाईल. सध्या माणुसकी कमी होत चालले. जो तो आपल्या आयुष्यात व्यस्त आहे. शेजारी काय चालले याच्या सर्वांना विसर पडला आहे. माणुसकी गोठून गेली आहे. इतरांचे दुःख बघून डोळे ओले होणे तर दूर, सध्या तर लोकांनी इतरांचं दुःख समजून घेणंही बंद केलं आहे. म्हातारे आई वडील वृद्धाश्रमात आहेत आणि 2 महिन्याचे अर्भक कचराकुंडीत सापडत आहेत. हजारोचे ब्रँडेड कपडे न विचार करता खरेदी केली जात आहेत आणि भाजीपाला विकत घेताना मात्र मोलभाव आहे. अपघाताच्या ठिकाणी मदत सोडून लोक सेल्फी घेण्यात दंग आहेत. लोकांना मदत करणे किंवा समाज कल्याण करणे म्हणजे काही जगावेगळं करावं लागत नाही. फक्त माणुसकी जपायला शिका. सर्वांशी प्रेमाने वागा. शक्य होईल तिथे जमेल तितकी मदत करा. सर्वांकडे एका नजरेने बघायला शिका. जितकं तुमच्या ओंजळीत आहे ते सांडण्याआधी वाटायलाही शिका. स्वामी भक्तांनो, तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.